बार्शी बाजार समितीवर राऊत गटाची सत्ता, सोपलांना धक्का। 2 जागा यापूर्वीच बिनविरोध, 16 जागांवर विजय मिळवत केला जल्लोष। सोसायटीमध्ये कमी फरकाने मात्र राऊत गटाचीच बाजी। बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली। यात निवडणुकीत सर्व 16 जागांवर भाजपाचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले। त्यांनी आमदार दिलीप सोपल व बारबोले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करत सत्ता कायम राखली आहे। निकालानंतर राऊत गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली 5 टेबलवर मतमोजणी करण्यात आली। दरम्यान 18 जागांपैकी व्यापारी मतदारसंघातील 2 जागा यापूर्वीच राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत। उर्वरित 16 जागांसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले होते। 96.98% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। आमदार दिलीप सोपल पुरस्कृत बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी व माजी आमदार राजेंद्र राऊत पुरस्कृत बळीराजा विकास आघाडी या 2 पॅनलमध्ये ही लढाई होती। सर्वप्रथम हमालतोलार गटातील एका जागेची मतमोजणी झाली। त्यात राऊत गटाचे गजेंद्र मुकुटे 593 च्या मोठ्या फरकाने विजयी झाले। त्यानंतर ग्रामपंचायत गटातील 4 जागांचे निकाल हाती आले। त्यानंतर सोसायटीच्या जागांसाठी अटीतटीचा सामना झाला। त्यातही कमी मतांच्या फरकाने राऊत गटाचे सर्व उमेदवार विजयी झाले। या विजयानंतर कार्यकर्त्यांनी शहरातून मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला।